सांग काय इकडे आवाज येतोय नॉइस. लग्न वाटतं बाजूला. रेडी. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, पुन्हा एकदा आपण मुलाखत तुम्ही ऐकणार आहात. आणि तुम्हाला कल्पना आहेच की आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी येत असतात. आपण त्यांच्यासोबत छान संवाद साधत असतो, गप्पा मारत असतो आणि त्यांच्याकडून त्यांना अवगत असलेली कला याविषयी जाणून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. तर आज माझ्या सोबत वासुदेव राणे सर आहेत. सरांबद्दल सांगायचं झालं तर मी त्या अगोदर एक छान ओळींमध्ये मी त्या सरांचा एक उल्लेख करून देईन, सरांची ओळख करून देईन. सौंदर्य सर्व गोष्टींमध्ये पाहिलं जाऊ शकतं. सौंदर्य हे सर्व गोष्टींमध्ये पाहिलं जाऊ शकतं, पण सौंदर्य पाहणं आणि रचना करणं हे फक्त एका छायाचित्रकारालाच जमतं. तर मला असं वाटतंय वासुदेव सर जे आहेत, सर आपण एखादी मूव्ही बघतो, एखादा चित्रपट पाहतो किंवा एखादी वेब सिरीज आपण पाहतो, त्यावेळेला आपल्याला पडद्यावर अनेक कलाकार चांगलं काम करताना दिसतात. पण त्या कलाकारांना कॅमेरामध्ये कैद करणं आणि ते अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर मांडणं हे पडद्यामागे राहणारा एक कलाकार नेहमी करत असतो आणि तो अर्थात असतो व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर. तर आज सर आपल्यासोबत आहेत. सरांबद्दल जर सांगायचं झालं तर 1997 पासून त्यांची या क्षेत्रामध्ये सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला काही जाहिराती असेल, त्यांचं शूटिंग, त्यांचं काम, सरांनी त्यांचं काम केलं. त्यानंतर अनेक मूव्ही असतील, जसं की आपल्या मराठीमध्ये ज्या चित्रपटांनी सगळ्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असे चित्रपट म्हणजे टाइमपास 1 असेल, टाइमपास 2 असेल, जे 2019 मध्ये आले. त्यानंतर मित्र हा चित्रपट असेल, बाजी चित्रपट, श्रेयस तळपदे यांचा बाजी चित्रपट असेल, किंवा दगडी चाळ जो आता एका वर्षापूर्वी एक तो दगडी चाळ 2 हा रिलीज झाला. त्यानंतर हिंदीमध्येही सरोज का रिश्ता म्हणून एक मूव्ही असेल, अँड जरा हटके हा मृणाल कुलकर्णी यांचा चित्रपट असेल. आणि त्याचबरोबर आज रिलीज होत असणारा अर्थात 28 एप्रिल रोजी जो चित्रपट प्रदर्शित होतोय सर्व चित्रपटगृहांमध्ये, तो म्हणजे शाहीर हा चित्रपट. ह्या सर्व चित्रपट आणि यांसारखे अजून बरेच सरांकडे सीव्ही जर बघायला गेला तर तो बराच मोठा आहे. या सगळ्या त्यांच्या या क्षेत्राबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, तुमचं आचार्य 90 FM मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. सर, या क्षेत्राची तुमची कशी नाळ जोडली गेली, काय सांगाल? नाळ जोडली गेली म्हणजे मी जे स्कूल ऑफ आर्ट्स मधनं एक डिप्लोमा केलेला फोटोग्राफीचा 1 वर्षाचा. आणि त्यानंतर गोष्ट सांगायचं हे नक्की होतं, म्हणजे चित्रपट क्षेत्रात काहीतरी काम करायचं हे माहित होतं, पण नक्की काय करायचं हे नव्हतं माहित मला. तेव्हा मला माझ्या एका नातेवाईकाच्या मित्रांनी, जे ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करत असत तेव्हा, तर त्यांनी मला सजेस्ट केलेलं की बघ, तुला काहीही करायचं असेल, चित्रपटाच्या निगडीत काही करायचं असेल तर मेक शुअर तू कॅमेरा चांगला शिक, यु नो. तर त्यानंतरच मी ही गोष्ट जरा सिरियसली घेतली. आणखीन लकीली मला एक सुशील राजपाल नावाचे सिनेमॅटोग्राफर आहेत, व्हेरी व्हेरी सिनियर, त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून मला अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि त्यानंतर 3 वर्ष त्यांच्याकडे काम केल्यानंतर देन देयर वॉज नो लुकिंग बॅक. बऱ्याच जाहिराती मी केल्या, शूट केल्या. त्यानंतर 2013ला रवी जाधव, जे माझे मित्र आणि तेही ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये आधी असल्या कारणाने आमची ओळख होती, आणि त्यांनी मला ब्रेक दिला एका चित्रपटात कॉल टाइमपास. आणि टाइमपासने तर कहरच केलेला बऱ्यापैकी. सो अँड फ्रॉम देन देयर वॉज नो लुकिंग बॅक. बऱ्याच चित्रपट आले, काही चित्रपट मी नाही केले, काही जण चित्रपट केले. सो या, इट वॉज ग्रेट जर्नी. नक्कीच. पण सर, जसं की तुम्ही सांगितलं 1997 मध्ये तुमची या फील्डची सुरुवात झाली, म्हणजे ऑलमोस्ट इट्स 27 इयर्स. येस. तर आता म्हणजे आपण बघतोय की सगळं सोशल मीडिया असेल किंवा प्लॅटफॉर्म्स असतील ते खूप वाईट झालेले आहेत. म्हणजे हल्ली प्रत्येकाला संधी या पावलागणीच मिळत जातात. त्यावेळेला अशा प्रकारच्या संधी उपलब्ध होणं हे फार अवघड होतं. म्हणजे आता आपण बघतोय की वेब सिरीज सारखा एक प्लॅटफॉर्म असेल किंवा 1997 मध्ये अशा प्रकारचे काही प्लॅटफॉर्म नाही. चित्रपट
आणि ऍड्स म्हणजे जाहिराती असे दोनच एक प्लॅटफॉर्म होते. पण आता एक संधी, एवढ्या खूप संधी ज्या आहेत ते म्हणजे प्लॅटफॉर्म वेगवेगळे उपलब्ध झालेले आहेत. त्यावेळेला कशा कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणवल्या जेव्हा हे सुरुवात करू इच्छित होतात तेव्हा तुम्ही? ओके, तेव्हा कामही कसं आमचं माध्यम मुळात वेगळं होतं. तेव्हा फिल्म माध्यम जास्त चालायचं, निगेटिव्ह वरती शूट करायचो आम्ही, जी आता दुर्मिळ झाली आहे फार. नाहीच, जवळजवळ मला स्वतःला निगेटिव्ह वापरून 6 वर्ष झाली आहेत. त्यामुळे त्याच्यानंतर निगेटिव्ह वरती कामच नाही झालं. आता फार क्वचित लोक करतात कामं. अर्थात हॉलिवूडमध्ये बरेच प्रोजेक्ट्स निगेटिव्ह वरती अजून काम करतात, फिल्म निगेटिव्ह वरती. पण डिजिटल झाल्या कारणाने खूपच सोपं झालंय. बरेच जण अप्रोच करू शकतात ह्या माध्यमाकडे. आपली क्रिएटिव्हिटी अगदी फोन पण तुमचा, आता आजकाल फोनवरती पण चित्रपट लोक शूट करायला लागलेत किंवा चांगलं काम फोनवरनं पण शूट व्हायला लागलंय. सो येस, देर इज मोर अपॉर्च्युनिटी. पण मला हेच दिसतं की सध्याच्या परिस्थितीत केऑस जास्त झालेला आहे, डिजिटल केऑस असं मला म्हणायला हरकतच नाही. कारण की एवढं मीडियम वाढल्यामुळे देर इज सो मच ऑफ इन्फॉर्मेशन, एवढं सगळं सतत येत राहतं. सो आय थिंक समवेअर त्यात क्वालिटी कधी कधी मिस होते असं मला जाणून येतं. सो त्याची प्रत्येकाने काळजी घ्यावी एवढंच वाटतं. कारण की प्रत्येक इमेज, आय थिंक जर ती तुम्ही इमेज काढता, तो फोटो असू दे किंवा चलचित्र असू दे, त्या इमेज पासनं जर तुमचं कुठलंही इमोशन जागं नाही झालं तर मग ती इमेज फेल आहे. देन इट्स अ वेस्ट. त्यामुळे मी प्रत्येकाला हीच विनंती करेन की तुम्ही अगदी एक फोटो जरी काढत असाल तर त्याच्यापाठी थोडा विचार करून फोटो काढणं किंवा व्हिडिओ काढणं हे छान असेल. सर, बऱ्याच वेळेला काय होतं, आता हल्ली कसं झालंय, हे कॅमेऱ्याचं फॅड आपण म्हणू शकतो प्रत्येकाकडे. म्हणजे पहिलं अगदी फार क्वचित लोकांकडे किंवा जे कोणी प्रोफेशनली काम करतात त्यांच्याकडेच कॅमेरा असायचा. फार दुर्मिळ होतं हे सगळं. पण आता आपण पाहतोय की ज्याला कॅमेऱ्यातलं नॉलेज नसतंच, म्हणजे काहीही नॉलेज नाहीये, पण एक खूप हौस आहे म्हणून आपण अगदी सहजपणे ते कॅमेरा घेतो. पण बऱ्याच वेळेला आपलं त्यातलं नॉलेज, आपल्याला त्याच्याबद्दल किती माहिती आहे या गोष्टींची सुद्धा जाणीव आपल्याला नसते आणि आपण सहज कॅमेरा हातात घेतो आणि कॅमेरा हातात घेऊन आपण फोटो काढून पोस्ट टाकतो की असं, म्हणजे कॅमेरा संदर्भात पोस्ट टाकतो. तर असे जे काही व्यक्ती आहेत ज्यांना आता, कारण तुम्ही स्वतः हे शिक्षण घेऊन इथपर्यंत आलेला आहात, आज तुम्ही अनेक अनुभव तुमच्या वाटीशी आहेत, तर असे जेव्हा काही अशा गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर घडतात तेव्हा एक सिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? खरं तर कौतुक वाटतं खूप. लहान मुलं जेव्हा मी पाहतो की आपले नवीन गॅजेट्स घेऊन, एक्सपेन्सिव्ह कॅमेराज घेऊन, कौतुकही वाटतं आणि कुठेतरी असंही वाटतं की अरे वा, हे आमच्या काळी असं नव्हतं, असं असतं तर फार छान झालं असतं. पण गंमत ही आहे की ज्या आमच्या काळात जे होतं, आय मीन इट्स व्हेरी रॉंग टू से आमचा काळ आणि आताचा काळ, कारण की शेवटी मीडियम आहे. आपण फारच ते जवळ व्हायला हवं. मीडियम म्हणूनच असतं की आपण जवळ यावं. सो त्या काळात तसं होतं की स्टिल्स काढायचो आम्ही, तेव्हा ती फिल्म आता जायची आणि त्यात 32 ते 33 शॉट्स तुम्ही एक्झॅक्ट काढू शकत असत. त्यामुळे तो प्रत्येक फोटो, प्रत्येक स्नॅप काढायच्या आधी विचार करायला लागायचा की हा मी काढू की नको, हे मी जे करतोय ते करेक्ट आहे की नाही, कारण की परवडायचं नाही ते तेवढं, कारण की तेवढीच ती फिल्म महाग असायची आणि ते डेव्हलप करून ती प्रिंट काढणं, इट वॉज अ प्रोसेस. पण आता तसं नाही झालं. आता सिन्स इट्स अ डिजिटल मीडियम, आता सरास तुम्ही अगदी 1000 फोटो पण एका वेळी त्या कार्डवर काढू शकता आणि कॅन थ्रू इट. तर गंमत हीच आहे की त्या प्रत्येक शॉटचा पाठचा जो विचार थोडासा मला तर कमी होतो असं वाटायला लागलाय की चलो कॅमेरा लोअर, लेट्स स्टार्ट शूटिंग. जाणीवपूर्वक किंवा एखादा आता मला फोटो जरी कॅप्चर करायचा असेल तरी मी त्याच्या मागे विचार करून तो किती व्यवस्थित येईल याकडे आपला जो कल असायचा तो हल्ली कुठेतरी थोडासा कमी झालाय. कारण की चलो ना करके देखते हैं, अच्छा लगेगा तो अच्छा लगेगा, क्या डिलीट होतो त्याच्यावरती का फॉर्मॅट होतं काढायचं. ऑफकोर्स ती एक सोय आहे डिजिटलची, पण त्या सोयीची सवय करून घेऊ नका असंच मला सांगावं वाटेल सगळ्यांना. सो टेक इट इझी, विचार करा, छान एक चित्र बनवण्यासाठी फिल्म. आता काय झालं, शॉट निकालना नाही रहता है, यू हॅव टू मेक दॅट शॉट. तर त्या पाठी जरा जास्त अजून मेहनत केली तर ते छान वाटेल. नक्कीच नक्कीच नक्कीच. सर, आता मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की जेव्हा आपल्याकडे अपॉर्च्युनिटी चालून येते, जेव्हा आपल्याकडे संधी चालून येते, म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही शिकत असताना किंवा तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला संधी आली की तुम्हाला ही जाहिरात शूट करायची आहे, त्यावेळेसचा अनुभव कसा होता तुमचा?
फारच झोप नव्हती लागली रात्रभर. कारण की काय असतं की जोपर्यंत तुम्ही असिस्ट करत असतात तुमच्या सिनियरला किंवा तुमच्या डीओपीला, तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी हीच असते की मला माझ्या बॉसकडे मला काही चुकायचं नाहीये. ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणखी शेवटी काय बाकी जे काय होतं ते बॉसची रिस्पॉन्सिबिलिटी आहे इन अ वे. म्हणजे जरी मी माझं एक्सपोजर लावताना जर कमी जास्त झालं तर ते इव्हेंच्युअली इट इज बॉसेस रिस्पॉन्सिबिलिटी, की त्याचं नाव लागलेलं असतं. पण तुम्ही जेव्हा इंडिपेंडेंट काम करता तेव्हा मात्र सगळीजण तुमच्याकडेच पाहत असतात की बाबा तू काय चुकला नाहीस का. तुझा लाईटमॅन एखाद वेळेस तुझी रॉंग लाइटिंग करेल किंवा काही करेल, पण शेवटी रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असते. त्यामुळे फारच इम्पेशंट आणि एन्झायटी वाढलेली माझी. एक्झॅक्टली. मला अजूनही आठवतो तो दिवस. माझ्या मते कोणता वर्ष सुरुवातीत होतं shoot ते, करत होतो कोणता मी, इयर sir. होतं ते? आय Around? थिंक इट्स 2003. ओके. या टू बी प्रिसाइज. आणि तेव्हा माझा पहिला तो इंडिपेंडेंट जॉब होता. सर्फ एक्सेलची जाहिरात ओ होती ती. हा. आणि आता 35mm वरती आम्ही ती शूट करत होतो. तर व्हेरी अँशियस. आणि गंमत म्हणजे जो डिरेक्टर होता त्याची पण पहिलीच ती फिल्म होती. त्यामुळे तो खूपच चांगला मित्र आहे माझा आता. तर वी बोथ आय थिंक वी डिड अ गुड जॉब. त्याच्याकरता त्याला अवॉर्डही मिळालं. सो इट वॉज नाईस. आणखीन बरंच त्यातून मी अजून टू बी फ्रँक त्या दिवसापासून आतापर्यंत अजून मी शिकतच आहो. कारण की देर इज ऑलवेज समथिंग न्यू विच इज कमिंग. आणि त्या टेक्नॉलॉजीला आपण अडॅप्ट करायला पाहिजे. नक्कीच पहिला अनुभव हा कायम आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणारा असतो, स्मरणीय असतो. नक्कीच सर. आणि जेव्हा म्हणजे जाहिरात करता करता जेव्हा तुम्हाला समजतं की आपल्याला मूवीसाठी विचारलं जातंय आणि टाइमपास सारखा मूवी ज्या चित्रपटाने अगदी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं, म्हणजे टाइमपास जेव्हा आला होता तेव्हा त्याची जी क्रेज वेडी झाली होती. आणि सिरियसली त्यांनी वेळ लावलंच होतं. आणि तो चित्रपट जेव्हा तुम्ही करायला तुम्हाला विचारलं गेलं तेव्हा काय म्हणजे कसं काय होतं तुमच्या फिलिंग्स? म्हणजे पहिलं तर रवीने मला सहज बोलवलं की ये संध्याकाळी काय करतोय आपण चहा घेऊया. तर म्हटलं नाही मी असं अमुक काम करतोय. म्हटलं मग ठीक आहे रात्री ये, उशीर कधी येशील तेव्हा ये, तुझं काम संपून ये. तर मी रवीच्या घरी गेलो. आम्ही अगदी खाली बिल्डिंगच्या बसून गप्पा मारलेल्या. तेवढ्या रात्री कुठे घरी त्रास देणार वगैरे असं. आणि त्यांनी मला गोष्ट सांगितली की बघ असं असं आहे. त्याच्या आधी रवी बरोबर मी काही ऍड्स केलेल्या पूर्वी, एक म्युझिक व्हिडिओ पण केलेला सावली नावाचा. तेव्हा त्यांनी मला गोष्ट सांगितली. आणखी मी ती जसं तो गोष्ट सांगत होता मी खूप एन्जॉय करत होतो ती गोष्ट. मला हे माहित नव्हतं रवीच्या मनात काय आहे. मला वाटलं तो एक त्याच्या मनात काहीतरी एक कॉन्सेप्ट आले म्हणून तो शेअर करतो. असं आमचं खूप चालतं सगळ्यांचंच क्रिएटिव्ह फील्डमध्ये. अगदी 5-5 वाजता पण कधी कधी काही जणांचे फोन येतात, काय करतोय मला असं जरा वाटतं. डिस्कशन काय विचित्र असतं सगळं ते, बट इट्स फन. पण रवीने ती गोष्ट सांगितली आणि नंतर सगळं झाल्यानंतर मला त्यांनी प्रश्न विचारला आणि वासू हे तू शूट करतो आहेस का किंवा करायचं आहे का, एवढ्या हक्काने मला त्यांनी ते सांगितलं. आणखीन ऑब्व्हियसली मला दुसरं काहीच उत्तर नव्हतं. आय टुक अप द जॉब. आणि त्यापासून आम्ही हिच्याची सगळ्याची तयारी केली आणि खूपच मजा आली तो चित्रपट शूट करताना. पहिलाच अनुभव होता माझा चित्रपट शूट करताना. युजली कसं असतं जाहिराती तुमच्या 30 सेकंदाच्या ऍट द मोस्ट 90 सेकंड. आता डिजिटल वर्ल्डमुळे त्या 2-2 मिनिटाच्या वगैरे पण होतात, पण स्टील इट्स अ शॉर्ट लिव्ड मेमरी. चित्रपटाचं तसं नसतं. चित्रपट इज फॉर एव्हर. म्हणजे आता आपण ह्या चित्रपटाचा बद्दल बोलतोय 2013चा रिलीज होता आणि आता आपण त्याचं 10 वर्षानंतर ह्या चित्रपटाची गोष्ट करतोय. पण 10 वर्षापूर्वीची जाहिरात मी जी केली असेल त्याची गोष्ट आपण करू शकत नाही. मीही ती तेवढीच माझी पण मेमरी ती केली असेल, प्रेक्षकांची तर सोडा. सो चित्रपट करताना आय थिंक देर इज मोर रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही हे जे करताय ते आयुष्यभरासाठी राहणार आहे, परमनंट राहणार आहे. इट विल बी आर्काइव्ड. त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी चुझी विथ युअर वर्क. काय करताय याची जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो हा फरक होता. येस. पण सर जेव्हा तुम्हाला चित्रपट सरांनी, रवी सर असतील किंवा तुम्ही असाल, चित्रपट करणं हे फार अवघड असतं का? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे अशा सपोज 2 ऑपॉर्च्युनिटी आहेत. जसं की आता
पूर्वी जसं जाहिराती असायच्या म्हणजे बऱ्यापैकी जाहिरातींना म्हणजे एक क्रेज होती त्यावेळेला सुद्धा, कारण ज्या जाहिरातीच तेव्हा झालेल्या होत्या त्याची क्रेज काही ठिकाणी म्हणजे काही जाहिराती अशा आहेत ना निवडत त्या आपण विसरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल निर्माज घ्या, म्हणजे ती ऍड आहे, आपण अजूनही गाणं लागलं की ते आपण गुणगुणू शकतो, गातो, किंवा लिज्जत पापडची ऍड असते. अशा काही पर्टिक्युलर ऍड आहेत ज्या आपण विसरू नाही शकत. तसं चित्रपटांचंही असतं. पण आता वेब सिरीज एक नवीन ट्रेंड मार्केटमध्ये आलेला आहे. जेव्हा आपण वेब सिरीज किंवा शॉर्ट फिल्म ज्याचं असं सीझन वाईज आपण काही असं शूट करत असतो, तर त्या गोष्टी आणि चित्रपट यामध्ये असं साम्य, भेद किंवा काय या दोन्ही गोष्टींना ऍज अ कॅमेरा पर्सन तुम्ही कसं पाहता? ऑनेस्टली वेगळ्या पद्धतीने पाहण्याची गरज नाहीये सगळ्या माध्यमांकडनं, कारण की प्रत्येक गोष्ट म्हणजे जाहिरात पण तुम्हाला एक गोष्ट सांगत असते, ती वेब सिरीज पण एक गोष्ट सांगायचाच प्रयत्न करत असते, आणखी चित्रपटात पण तेच चाललं असतं. एवढंच आहे की जाहिरात एक स्पेसिफिक टार्गेट ऑडियन्ससाठी बनवली गेली असते आणि त्याकरता बराच रिसर्च होतो, मार्केट रिसर्च होतं की तुम्ही ही पद्धत, हाच रंग वापरला तरच तो लोकांच्या मनात असा कसा परिणाम होईल, किंवा ही अमुकच मॉडेल वापरली तर तिचा प्रभाव किती चांगला पडेल लोकांवर. ह्या सगळ्या गोष्टीचा खूप खोलवर विचार केला गेला असतो, स्पेशली ऍडव्हर्टायझिंग मध्ये, आणि त्यानंतर ती फिल्म बनते. पण वाय यू आर मेकिंग अ फिक्शन फिल्म लाईक, म्हणजे चित्रपट जेव्हा तुम्ही बनवतात, ऑफकोर्स त्याच्यावरती पण बराच विचार करतात लोक, पण तेवढ्या बारकाईने विचार केलेला नसतो. इट इज युजली दिस फिल्म्स आर मेड विथ इन्स्टिंक्ट. तुमचा स्वतःचा एक इन्स्टिंक्टला काय मराठी शब्द असेल तुम्ही वापर, एक स्वतःचा, आपण स्वतःला निगडीत, स्वतःला संबंधित ते हे करतो. करेक्ट. कुठेतरी तुम्हाला त्याचा अंदाज असतो, तुम्ही तुमचीच इंटेलेक्च्युअली त्याच्यावरती दावा लावता की बघूया काय होतं. आणखीन हाच मेन फरक आहे. पण ऍज अ छायाचित्रकार तुमचं काम हेच आहे की तुम्ही ती गोष्ट किती अजून खरी बनवून दाखवू शकाल त्या चित्रपटाच्या. आणि सिनेमॅटोग्राफीचा अर्थच आहे की तुम्ही पण तुमच्या पद्धतीने ती गोष्ट लिहित असतात. एवढंच की तुमचं माध्यम कागद आणि पेन नसतं, तुमचं माध्यम असतं लाईट, कॅमेरा, आणखीन मुवमेंट बेसिकली. त्या माध्यमातून तुम्ही ती गोष्ट सांगत असता. सो आय थिंक इट्स द सेम, फक्त विचार त्याच्या पाठचा मागचा जरा वेगळा असतो. नक्कीच. सर, म्हणजे आता तुम्ही मराठी कलाकारांसोबतही काम केलेलं आहे, हिंदीमध्येही काम झालेलं आहे. सगळ्यात म्हणजे असं एक असतं ना की अरे आर्टिस्ट सोबत जमवून घेणं पण फार थोडंसं अवघड जातं कधी कधी. म्हणजे काही आर्टिस्ट असतात जे खरंच डाऊन टू अर्थ असतात, त्यांच्यासोबत काम करणं किंवा आपण एखादा शॉट परत घ्यायला सांगितला तर त्याचं पटकन नाही म्हणत नाही, किंवा काही असतात जे सहज तयार होतात, पण काही आर्टिस्टच्या बाबतीत अगदी विरोधी असतं. तर आज तुम्ही दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे, कसे अनुभव येतात तुम्हाला आर्टिस्ट सोबतचे? म्हणजे एखाद्या आर्टिस्टला जेव्हा आपण सांगतो की सर वन मोर, तेव्हा कसे अनुभव येतात? ऑनेस्टली सांगू का, आतापर्यंत मला खरंच कुठल्याहीच आर्टिस्टने कधीच त्रास दिला नाही. आय डोंट नो वाय. मे बी तुमचा स्वतःचा ऑरा पण एखाद्या वेळेस काम करतो तेव्हा. म्हणजे कधी कधी आपण पहिल्यांदाच भेटतो सेटवरती, असं नसतं की आपण त्या माणसाला पहिलं भेटलेलो आहोत, पण ते कुठेतरी तो एक एनर्जी आपल्या त्या व्यक्तीने आपली एनर्जी कुठेतरी ती मॅच होते. आणखीन माझ्या मते प्रत्येक आर्टिस्ट हे बघत असतो की समोरचा माणूस सिन्सिअरली किती काम करतो. तेच जर सिन्सिअरली काम होत असेल तर 10 टेक द्यायला पण आर्टिस्ट कुठलाही मोठा तयार असतो. सो फॉर एक्झाम्पल मी अमिताभ बच्चन सरांबरोबर एक प्रोमो करत होतो, तेव्हा 2दा चूक झाली, माझ्या एका फोकस पुलरकडनं चूक झाली, आणि एकदा थोडासा लाईट तेव्हा ती ऑफ झाली. तर ह्या 2 गोष्टी झाल्या, आणि तेव्हा आम्ही परत टेक घेतला. तर इनफॅक्ट काहीच त्यांना देर वॉज नो रिमोर्स अबाउट इट, की बरं ठीक आहे, असं होतं, काहीच प्रॉब्लेम नाही, ले लो दुबारा ले लो, कोई प्रॉब्लेम नाही. ते उलट स्वतः टेप घेऊन मेजर करून वगैरे देत होते. इज अन अमेझिंग गाय. पण दुसरं एका आर्टिस्ट बरोबर असं झालेलं, त्याचं नाव मी नाही घेऊ इच्छित, पण त्यांना ते कळतच नव्हतं की का आम्ही परत करतोय. मी लेने की जरूरत नाही, एक टेक हो गया, दॅट्स गुड इनफ, असं करून ते निघून गेले. सो हा फरक असतो मोठ्या आर्टिस्ट मध्ये. आणखीन एक्झॅक्टली, नाही खरंच. पण सर, मला खरंच खूप खूप गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळत आहेत. आता थोडासा वेगळा प्रश्न असा आहे की आता जे काही आपण मास मीडियाचं शिक्षण घेतो, पहिलं एकतर मास मीडिया म्हणजे इतकं
हे नव्हतं, लोकांमध्ये त्याच्याबद्दल इतकी जागृती नव्हती, लोकांना इतकी कल्पना नव्हती की मास मीडिया म्हणूनही असा काही कोर्स आहे. तर आता बॅचलर ऑफ मास मीडिया किंवा त्याच्यामध्ये मास्टर्स असे अनेक कोर्सेस उपलब्ध झालेले आहेत आणि मास मीडिया मध्ये सुद्धा फोटोग्राफी हा विषय शिकवला जातो. रादर आम्हाला सुद्धा तो सब्जेक्ट होता. पण त्यावेळी कसं होतं की फोटोग्राफी तुम्ही 1-2 धड्यांमध्ये नाही शिकू शकत आणि मग त्यावेळेला फक्त अँगल समजावून सांगणं किंवा मग ह्या अँगलनी किंवा फिल्टर्सनी तुम्ही असे फोटोज काढून आणा आणि ते फोटोज तसे तिकडे स्टिक करा, अशा काही असाइनमेंट्स आम्हाला दिल्या जायच्या. तर याबद्दल तुमचं काय मत आहे की फोटोग्राफी हा सब्जेक्ट मास मीडियामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलाच आहे, पण मग पुढे कसं काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तो विषय आहे तो कशा पद्धतीने की ऍडव्हान्स झाला पाहिजे किंवा त्यामध्ये जर काही मास मीडियामध्ये जर तो इन्व्हॉल्व्ह झालेला आहे तर त्याचा, कारण की आता फक्त एक सेमलाच तो विषय आहे आणि अगदीच त्याचे काही फार कमी हे आहेत, लेसन्स पण इतके जास्त नाही आहेत म्हणायला गेलं तर, म्हणजे एक पर्टिक्युलर आणि असाइनमेंट्सही त्याच्या काही अगदी डीप मध्ये जाऊन नाहीच तिथे शिकवलं जात. अगदी थोडंसं जस्ट व्हॉट इज अ फोटोग्राफी, फक्त एक ती व्याख्या असं म्हणू शकतो आपल्याला की ती तिथे फक्त एक्सप्लेन केली जाते. तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? मला फार ह्या कोर्स बद्दल माहिती नाहीये कोण ऑनेस्टली, कारण की मी स्वतः जेव्हा मी BA केलं तेव्हा फारच लिमिटेड सब्जेक्ट होते. मास मीडिया आणखी जर हे सगळं असतं तर एखाद्या वेळेस त्याचा खूप फायदा झाला असता मला. पण आमच्या वेळेस ते टिपिकल म्हणजे पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, फ्रेंच लँग्वेज ह्यातच आम्ही डिग्री केली. त्यामुळे ऑनेस्टली मला कळणार नाही कसं सांगावं ह्या बाबतीत. पण मला एवढंच वाटतं की एक तर असतं फोटोग्राफीतलं टेक्निकल इन्फॉर्मेशन, जी टेक्निकल माहिती जी तुम्हाला जरुरी असते ती तर आहेच, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ती माहिती तुम्हाला हवीच, आणखीन ती तुम्हाला अवगत असायलाच हवी. पण त्याच्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे त्याचे एस्थेटिक्स. बरोबर. कारण की मी बरीच जण पाहतो, खास करून जर तुम्ही आता मास मीडियाचे स्टुडंट्स वगैरे, मी बरंच सोशल मीडियावरती पाहत असतो, तर लोक आपले फोटोज पोस्ट करतात आणि त्याबद्दल टेक्निकल फार बोलतात की मी तो अमुक कॅमेरा वापरला, तुम्ही अमुक लेन्स वापरली, त्या एक्सपोजरला शूट केलं, ही अमुक लाईट होती आणि ब्ला ब्ला. पण माझ्या मते दॅट इज नॉट इनफ. त्याचे एस्थेटिक्स काय आहेत, तुम्हाला फारच खोलवर जाऊन प्रत्येक गोष्टीचं एस्थेटिक, इतर मोठ्या लोकांच्या पेंटिंगचा अभ्यास करायला हवाय. फार माझ्या मते खूप वाचन हवं. व्यक्तीतलं शुड ट्राय टू एक्सप्लोर ह्युमन बिंग्स मोर. आपण आपल्याच चकोरीतल्या 4 जणांबद्दल आपण फक्त विचार करतो, पण त्याहून बाहेर जाऊन आपल्याला त्याचे एस्थेटिक्स जास्त जाणून घ्यायची गरज आहे. तरच तुम्ही अ कम्प्लीट फोटोग्राफर व्हाल. आणखीन काही चांगल्या फोटोग्राफर्सना खरं तर फॉलो करायला हवं. लाईक प्रभू दो म्हणून एक फोटोग्राफर आहेत, किंवा सुरेश नटराजन म्हणून फोटोग्राफर आहेत. त्यानंतर आपले प्रेस खूप मोठं नाव आहे जर्नलिस्टचं, फोटो जर्नलिस्ट, त्यांचं अशा मोठ्या लोकांना फॉलो करायला हवं. त्या प्रत्येक फोटोवरती तुम्ही स्वतःहून एकदा अभ्यास करायला हवा की हा माणसाच्या चित्रात, ह्या फोटोमधनं तुम्हाला काय गोष्ट कळतीये. म्हणजे प्रत्येक, जर त्या प्रकाशी जसं सांगितलं तसं त्या प्रत्येक फोटोची एक गोष्ट असते आणि जर ती गोष्ट नसली तर तो फोटो फेल आहे. इट इज ॲज गुड ॲज इट शुड गो इन डस्टबिन. त्यामुळे त्या प्रत्येक फोटोची गोष्ट आपण आपल्या परीने काय असू शकते ह्याचा लिहून घ्यायला मी अजूनही करतो. मी अजूनही कुठला फोटो की इमेज बघितली की मला त्याच्यात ती गोष्ट दिसायला लागते, आणि जर गोष्ट नाही दिसली तर त्यात इंटरेस्ट लगेच संपतो. सो शिक्षण खूपच जरुरी आहे मास मीडियात. आता एक्झॅक्टली आता तू म्हणालीस तर मी खरंच त्याचा आता अभ्यास करीन. मला जरा विषय काय आहेत ते जरा बघायला लागेल. पण जर टेक्निकल फोटोग्राफी शिकवत असतील तर त्यात माझ्याकडे एस्थेटिक्स ऑफ फोटोग्राफी हा विषय डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. तो असतो का नाही मला माहित नाही. तो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. की लाईट कशी पडली, की लाईटची लँग्वेज काय, प्रत्येक गोष्टीची एक भाषा आहे. सो त्या भाषेचा अभ्यास थोडासा जरुरी आहे. नाही, एक्झॅक्टलीच. आणि मला असं वाटतंय आपण जेव्हा फोटोग्राफी हा विषय शिकत असू ना, तेव्हा तो 4 भिंतींमध्येच फक्त शिकवला जावा नसावा. म्हणजे तो फक्त तेवढ्या 4 भिंतींमध्येच तो फोटोग्राफी विषय संपत नाही. कारण जेव्हा तुम्ही बाहेर जात नाही, बाहेर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो विषय डीपली समजणं खूप अवघड आहे. सर, बऱ्याचदा आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये काम करत असतो आणि बऱ्याच वेळेला आपण एखादा चित्रपट करत असतो तेव्हा आपल्या बाजूला दिग्दर्शक, डिरेक्टर बसलेला असतो, तेव्हा तो
सांगत असतो की यार अच्छा नाहीये, शॉर्ट अच्छा नाहीये, नेक्स्ट वन टेक मोर, तेव्हा किंवा काही वेळेला असं होतं की त्याने जी अपेक्षा केलेली असते, फॉर एक्झाम्पल रवी सरच असतील, तर मी रवी सरांसोबत काम केलेले, तर ते रवी सरांचं बोलण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, किंवा त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की अरे वासू मुझे ऐसा नाही ऐसा ही शॉर्ट चाहिए, पण त्यानंतर पण त्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही दिग्दर्शकाला हवाय त्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं इनोव्हेटिव्ह करता, आणि जेव्हा दिग्दर्शक म्हणतो अरे व्हॉट अ शॉट, क्या अच्छा है, मतलब बहुत अच्छा लिया है तूने, तेव्हा काय फिलिंग्स असतात तेव्हा एक सॅटिस्फॅक्शन काय लेवलचं असतं काय? तसं नाही शब्दात सांगता येणार, पण ते वर्क सॅटिस्फॅक्शन जे आपण म्हणतो, आणि माझ्या मते ही फिलिंग जरुरी आहे ती प्रत्येक दिग्दर्शकाने, नॉट ओनली डायरेक्टर, कुठल्याही क्षेत्रातल्या एका बॉसनी आपल्या सबऑर्डिनेटला किंवा आपल्या सहकार्याला हे सांगणं आवश्यक आहे की हे तू छान केलंस आणि हे तू वाईट केलंस, बिकॉज सेकंड ओपिनियन इज इम्पॉर्टंट असं आपण म्हणतो प्रत्येक ठिकाणी. नाहीतर काय होतं, आपण स्वतःच आपलं काम आपण स्वतःच अप्रिशिएट करतो आणि ते संपतं तिकडे. पण येस, जर असं कोणी सांगत असेल की हे बुरा आहे, म्हणजे क्रिटिसिझम पण तेवढंच जरुरी आहे अप्रिसिएशनच्या जास्त, माझ्या मते क्रिटिसिझम जरुरी आहे. तर त्या क्रिटिसिझममुळे तुमचं काम जास्त अजून शार्प होतं असं मला वाटतं. सो येस, दॅट फिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. थोडंसं वाईटही वाटतं तेव्हा, आणखीन मग त्याच्यानंतर जे काम चांगलं होतं त्यात जो आनंद, म्हणजे अगदी आपण अजून जीव ओतून काम करू लागतो नाही. आणि सर म्हणजे आपण एखादा चित्रपट जेव्हा शूट करत असतो किंवा एखादी कोणतीही गोष्ट आपण जेव्हा शूट करत असतो, कॅमेरामध्ये बंद करत असतो, बऱ्याच वेळेला आर्टिस्ट लोकांचं कसं आहे की त्यांना डायलॉग दिले जातात, ते बाय हार्ट करतात, स्क्रिप्ट दिली जाते आणि नंतर येऊन ते ऍक्टिंग करतात. अर्थात त्यांचंही काम अवघड आहे, नाही असं नाही, पण त्यांना आजूबाजूच्या लोकांसोबत जुळवून घ्यावं लागतं, आणि जे आपले कॅमेरा पर्सन असतात त्यांना निसर्गाशी जुळवून घ्यावं लागतं बऱ्याच वेळेला, कारण नेचर आणि त्याच्यामध्ये होणारे अचानक होणारे बदल आणि या गोष्टींशी खूप जुळवून घ्यावं लागतं. त्यामुळे चित्रपट किंवा एखादं कोणतंही आपण काम करत असो, शूट करत असो, तेव्हा मोस्टली कोणत्या डिफिकल्टीज तुम्हाला येत असतात? डिफिकल्टीज मुळात अनकंट्रोल सिच्युएशन जेव्हा असते, म्हणजे जेव्हा तुम्ही स्टुडिओ शूट करतात तेव्हा फार डिफिकल्टीज येत नाहीत, कारण की तुमचं सगळंच कंट्रोलमध्ये असतं, सगळं एव्हरीथिंग इज कवर्ड, तुमच्या लाईट्स तुमच्या हातात असतात, कंट्रोल डिमर सगळे तुमच्या हातात असतात, माणसं हातात असतात. फक्त थकत असतो तिकडे तो माणूस, जो म्हणजे दॅट इज द ओनली प्रॉब्लेम. म्हणजे कधी कधी नट पण सकाळीची एक शिफ्ट करून आलाय, आणखी मग परत दुपारच्या शिफ्टला तो उभी राहिलाय, तर कॅमेरा तो पकडतो. म्हणजे कॅमेरा खोटं कधीच बोलत नाही. कॅमेरा इज द मोस्ट ऑनेस्ट एलिमेंट इन द वर्ल्ड असं मला कॅमेरा काहीच लपवत नाही. तर त्या गोष्टीत जरा डिफिकल्टी असतात वेन इट्स इन इनडोर सिच्युएशन. तेव्हा पण एक्सटिरियर वेन यू शूटिंग आउटडोर्स खूपच माणसं सगळ्यांना आम्हाला टोजवर राहायला लागतं, कारण की तिथे जर काही उशीर झाला तर तुमचा दिवस हातातनं जातो. आणखीन जसं तुम्हाला माहिती आहे, भारतात बेस्ट टाइम ऑफ द शूट इज ओनली लिमिटेड टू अ फ्यू मंथ्स. त्यानंतर आपला सूर्य एवढा प्रखर असतो, डोक्यावरतीच असतो, जास्त करून एका अँगलमध्ये येत नाही. सो त्याची काळजी खूप घ्यायला लागते. आणखीन तोच एक प्रॉब्लेम असतो, ते तुम्हाला मग मॅच करायचं कसं करायचं, मग दॅट कम्स विथ एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्ही मग कुठला शॉट तो कधी प्लॅनिंग कधी करावं लागतं, की तुम्हाला तो व्हाईट शॉट सुंदर दाखवायचा म्हणून तो त्या करेक्ट टाइमला घेऊन नंतर मग बाकीचे क्लोजअप्स कधी कधी आम्हाला दुसऱ्या लाईटमध्ये ती मॅन्युप्युलेट करायला लागते, लाईट वरची लाईट कट करून एक मग दुसरी लाईट देऊन वगैरे असं सगळं करायला लागतं. सो येस, नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेचरचा अभ्यास प्रत्येक फोटोग्राफर आणि सिनेमॅटोग्राफरला हवा. जेवढं तुम्ही टाइम बाहेर स्पेंड कराल तेवढं चांगलं आहे. फिरायला जा, ट्रेक करा, हाईक करा. मुंबई इज द बेस्ट प्लेस. आय थिंक मुंबईत तुम्हाला समुद्र पण आहे, थोडंसं लांब गेलं तर तुम्हाला छान छान किल्ले, आणखीन हाईक करायला पण जागा आहे. प्लीज प्रत्येकाने माझ्या मते निसर्गाकडे जावं. निसर्ग आपल्याला खूप शिकवतो. आणखी निसर्गासारखा टीचर कुठलाच नाही फोटोग्राफीमध्ये. सो सगळे सीझन, सगळे ऋतू कसे असतात. तुम्हाला एक काम करा, म्हणजे मला जर कोणी ऐकत असतील लहान मुलं जी नवीन कॅमेरा घेऊन आता उत्सुक आहेत, तर त्यांना मी एक छोटीशी एक्झरसाइज देऊ इच्छितो. तुम्ही एक कॅमेरा घ्या, आणखीन त्या कॅमेराचा एक फोटो काढा कुठल्याही एका डोंगराचा. चेंबूरमध्ये आपल्याला बीआरसीचा डोंगर दिसतो, फॉर एक्झाम्पल बीआरसीचा डोंगर, किंवा कोणाच्या तरी गच्चीतनं फार डायमंड गार्डनच्या इकडची झाडं दिसत असतील तुम्हाला. कॅमेरा घ्या आणि एकच शॉट प्रत्येक ऋतूमध्ये, प्रत्येक मंथ मध्ये त्याच अँगल मधनं घ्या. तुम्हाला काय, तुम्हाला तो डिफरन्स दिसेल.
कसं काय नेचर करतं, कसं काय सूर्य कसा बदलतो त्याच वेळेस यायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही 4:30 इन द इव्हनिंग असा मार्क करून ठेवा हो. आणि त्याच 4:30 इव्हनिंगला तुम्ही हे शॉर्ट सगळे घ्या. आणखीन बघा, तुम्हाला परत शिकायला मिळेल त्याच्यात. नक्कीच नक्कीच. अशा काही एक्सरसाइज तुम्ही करून बरंच गंमत करू शकता तुम्ही. वाव, क्या बात आहे. मला भरपूर गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत आणि मला असं वाटतं काश मी आता मिस करते सगळं, की काश आम्हाला मास मीडियामध्ये फोटोग्राफी सब्जेक्ट असताना आम्हाला सर तिकडे ऍज अ टीचर असते तर किती गोष्टी अजून शिकायला मिळाल्या असत्या. काही हरकत नाही. श्रोते हो, आपण आज वासू सरांकडून अशा अनेक बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत आणि अजून एक मोठी गोष्ट आहे त्याही बद्दल आपण बोलणार आहोत. पण एक छोटासा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा ब्रेक नंतर तुमचं स्वागत करते. तर आज आपण वासू सरांसोबत गप्पा मारत आहोत आणि हे जे क्षेत्र आहे फोटोग्राफी किंवा त्यांचे असलेले त्यांच्याकडे असलेले अनुभव किंवा त्यांचा जे काही इतक्या वर्षाचा कामाचा जो अनुभव आहे त्याबद्दल आपण जाणून घेत आहोत. सर, आपण बऱ्याच गोष्टी आज तुमच्याकडून जाणून घेतल्या, पण आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आत्ताची ताजी गोष्ट की शाहीर चित्रपट हा रिलीज झालेला आणि महाराष्ट्र शाहीर आणि अगदीच दिग्गज सगळी मान्यवर मंडळी त्याच्यामध्ये आहेत. आर्टिस्ट असतील किंवा डिरेक्टर, सगळ्या मोठ्या लोकांनी येऊन ती चांगली चित्रपट ती निर्मिती केलेली आहे. काय सांगाल, तुमचा शाहीर सोबतचा अनुभव कसा होता आणि काय वेगळं पण जाणवलं तो चित्रपट जेव्हा तुम्ही शूट करत होता त्यावेळेला? ओके, शाहीरचा वेगळा अनुभव म्हणजे फारच वेगळा, कारण की बायोपिक हा जो जॉनर आहे हा पहिल्यांदाच मी केला. आणखीन तो पण एवढ्या मोठ्या पर्सनॅलिटीचा, म्हणजे शाहीर साबळे, आणखीन त्यात डिरेक्टर पण शाहीर साबळ्यांचा नातू, त्यामुळे ती एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी. तेवढं डेडिकेशन त्या डिरेक्टरचं ऑब्व्हियसली जास्तच होतं, कारण की स्वतःच्या आजोबांवरती ते चित्रपट बनवत होते. त्यामुळे बराच अभ्यास, कारण की बऱ्याच एक मोठा जवळजवळ 4 डेकेड्स आम्ही कव्हर केलेले त्यात, राईट फ्रॉम 30s टू 40s, 50s, 60s आणि 70s. चित्रपट बेसिकली शाहीर साबळेंना आपण बहुतेक जण सगळे ओळखतो हे महाराष्ट्राची लोकधारा. आणखीन त्यांचं सगळ्यात सुप्रसिद्ध गाणं जे आता आपण राज्यगीताचा दर्जा प्राप्त झाला. सो एवढीच माहिती, तर त्याहून जास्त काय फार माहित नव्हतं त्यांच्याबद्दल. त्यामुळे बराच अभ्यास केला गेला. अर्थात आमचं टीचर केदार सर म्हणायला हरकत नाही, त्यांच्याकडे त्यांनी स्वतःही खूप त्यातला अभ्यास केला, कारण की त्यांनाही थोडं पुढे जाऊन रिसर्च करायलाच लागला, कारण की त्यांनीही शाहीर साबळ्यांचा तो काळ पाहिला नव्हता किंवा त्यांच्या आधी. तर सम पिक्चर्स ते घेऊन त्यांच्यावरती तिकडच्या जुनी माणसं त्यांच्या आसपासची जी होती त्यांना जाऊन ते भेटले आणि तो सगळा अभ्यास त्यांनी आमच्या समोर मांडला. आणखीन बरेचसे त्यांच्या त्या पद्धतीचे फोटोग्राफ्स, आणखीन हे सगळ्याचा आम्ही केस स्टडी केला आणि त्यानंतर असा निष्कर्ष आला की आपण हा जर चित्रपट एका डॉक्युमेंटरी किंवा व्हेरी टिपिकल बायोपिक्स जसे होतात त्या पद्धतीने जर शूट करू तर अर्थातच तो खूप क्लासिक होईल, नो डाऊट अबाउट इट. पण लोक किती येतील पाहायला, कारण की मुद्दा हाच होता ह्या चित्रपट बनवायचा जो मोटिव्ह जे होतं ते हेच होतं की शाहीर आता लोक विसरायला लागले, आणखी त्यांची ओळख परत आताच्या जनरेशनला पोचायला हवी. तर दॅट वॉज द मेन मोटिव्ह ऑफ मेकिंग दिस. तर त्यामुळे सगळाच आम्ही विचार कमर्शियल करायला लागलो की हे गाणं तेव्हाची गाणी, आता तसं बघायला गेलं तर तीच गाणी आम्ही परत वापरू शकलो असतो, पण ती रिप्राईज केली गेली. त्यामुळे अजय अतुल सारखे दिग्गज, आणखीन खूपच अभ्यासू म्युझिक डायरेक्टर मी म्हणेन, संगीतकार आहेत, खूपच जीव लावतात, प्राण टाकतात ते काम करताना. हो, अगदीच. आणि सिन्स हा माझा पहिला त्यांच्याबरोबर असल्यामुळे मी त्यांना जवळून पाहिलं, सो त्यांचाही अनुभव चांगला आला की द वे दे वर पुटिंग देअर टाइम अँड लाईफ इन इट. तर असं करून हा चित्रपट बनला. त्यामुळे तुम्ही जर तो चित्रपट पाहताना तुम्हाला असं वाटेल की हा कमर्शियल चित्रपट पाहतोय, पण बॅक ऑफ द माइंड तुमच्यावरती ते सायरांचे संस्कार किंवा त्यांच्या गाण्याचे संस्कार होणार ह्याची मला खात्री आहे. कारण की आताच्या जनरेशनला जर तुम्ही तसंच जुन्या पद्धतीचं असं काय दाखवलं तर ते पटकन बॉल कॅच नाही करू शकत. बरोबर. आता तुम्हाला थोडंसं त्यांना त्यांच्या पद्धतीने समजावून सांगायला, तर तो प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे बरेच क्रिटिसिझम येऊ शकतं, आम्हाला माहिती होतं की
हे काय आहे शाहीर, असं काय केलंय, कमर्शियल असं होतो का? पण नाही, तसं नव्हतं रादर. पण आम्हाला तसं प्रेझेंट करायचं होतं, यु नो, सो दॅट पीपल अंडरस्टँड. ती गाणी लक्षात ठेवतील हो. लोक. आणि गाण्यांनी ऑलरेडी लोकांच्या मनावर राज्य केलेलं आहे. गाणी अगदी प्रत्येकाच्या तोंडामध्ये ती गाणी आहेत. म्हणजे गाऊ नको कृष्णा किंवा फुलराणी, म्हणजे ते बहरला मधुबास, ही गाणी सगळी अगदी म्हणजे बोलतात की मोबाईल सुरू केला की ही गाणी दिसतात, सिरियसली. सो त्यामुळे आणि नक्कीच हा चित्रपट पण आणि तुमच्यासाठी नक्कीच एक थोडासा वेगळी अशी ठरली असेल मेजवानी, असे तुमच्यासाठी वेगळा एक अनुभव. मला एक बरंच वेगळं काम करता आलं या, कारण की ते वेगवेगळे काळ दाखवायचे होते. जर तुझं टिपिकल चित्रपट असता, फॉर एक्झाम्पल गांधी हे खूप मोठा चित्रपट आहे, तर गांधी बघितला तर तुम्ही तो पूर्ण चित्रपट असा एक टोन मध्ये शूट झालेला आहे. पण इथे आम्ही जरा वेगळेपण दाखवलेलं आहे. आम्ही प्रत्येकाचं टोन वेगळा ठेवला. त्यामुळे मला ऍज अ टेक्निशियन आणि माझ्या बरोबरचे जे माझे सहयोगी आर्टिस्ट आहेत, कलरिस्ट वगैरे, त्यांनाही खूप मजा आली हे करण्यात. कारण की वेगवेगळं, कारण की आपण प्रत्येक जनरेशन त्यामध्ये दाखवत होतो, प्रत्येक पिढी किंवा प्रत्येक काळ असेल, तो काळ तुम्ही चांगला पद्धतीने. काळ आणखी त्यांचा मूड पण पकडलाय. शाहिरांचा तेव्हा काय मूड असतो, म्हणजे लहानपणी ते अगदी निरागसपणा जो त्यांचा होता, तसा एक तो टोनली तसा एक रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. तो आता पाहायचा लोकांना किती आवडतो. नक्कीच खूप आवडेल. त्यासाठी तुम्हालाही खूप शुभेच्छा आहेत, तुमच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा आहेत. सर, असं म्हटलं जातं की बऱ्याचदा काय म्हणतात, आता कदाचित तुम्हालाही त्याची कल्पना असेलच, की सपोज एखादा जर आमच्यासारखा कोणी आता एक नवीन तरुण असेल किंवा एक स्टुडंट असेल आणि इन केस तो हातामध्ये कॅमेरा घेऊन फोटोज काढत असेल, व्हिडिओज काढत असेल, तर त्याला असं म्हटलं जातं की अरे ह्याला काही कामं धंदे नाहीत आणि हा अभ्यास करत नाही, म्हणून ह्याने हे कॅमेरा घेतलेला आहे आणि म्हणून तो काम करतोय. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं. किंवा मग ठीक आहे, चल काही नाही ना, हा तुला हे आवडतंय का, हे घे आणि हे कर, असं त्याला म्हटलं जातं. पण मला आत्ता तुमच्या बोलण्यातून हे जाणवलंय की कॅमेरा पर्सन जो असतो त्यालाही जेव्हा एखादं काही शूट करायचं असेल, एखादा पिक्चर कॅच करायचं असेल, तेव्हा त्यालाही त्या गोष्टीचा अभ्यास असणं हे फार गरजेचं आहे. तर हे लोकांना समजावून सांगताना तुम्ही काय सांगाल? जसं तुम्हाला म्हणालीस ना, दी केस ऑफ अ बॉय हू हॅज अ कॅमेरा इन द हँड आणि तुझा फोटो काढत सुटलाय, तुला हे खूप आयडियल सिच्युएशन आहे. हे जर माझ्या आयुष्यात आलं तर खूप मजा आली असती मला, तेव्हा पण तसं काय झालं नाही. दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण हे किती भारी आहे की तुमच्या हातात कॅमेरा आहे, तुम्हाला आयुष्यात काही करायचं नाही, फक्त फोटो काढायचे. इट इज सच अ ड्रीम. पण नाही, त्याचा योगचा भाग झाला. पण आय थिंक प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे, की तुमच्या हातात रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अशा ह्याच पद्धतीने वागवावं. कारण की आजकाल आपण काही फोटो काढतो सोशल मीडिया. एक मल्याळम मध्ये एक फार, मला तर ते नावं ना त्यांची तेवढी आठवत नाहीत, पण एक सुंदर चित्रपट आहे ज्यात एक माणूस असाच फोटो काढतो एका माणसाचा मेट्रोमध्ये झोपलेला. आणखीन लोकांना वाटतं तो दारू पिऊन झोपलाय, तो खूपच दमून झोपलेला असतो आणि त्याच्यावरती बरंच सोशल ते व्हायरल होतं आणि त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होतो त्या माणसाचा. तर यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल, कारण की आज एक इमेज, माणसाची इमेज बनवू शकते आणि पाडू शकते. एक्झॅक्टली. सो लेट्स ऑल बी रिस्पॉन्सिबल. आणखीन माझ्या मते कॅमेरा तुमच्या हातात असला की त्यात आणि किती वेगळंपणा त्यातनं तुम्ही एक्सप्लोर करू शकाल, ह्यात जास्त लक्ष द्या. आणखीन एन्जॉय द गॅजेट अँड बी रिस्पॉन्सिबल. इट्स लाईक अ वेपन, यु नो, बंदूक आहे ती खरं तर, फार सांभाळून घ्यायला. येस सर, फोटोग्राफीमध्येही डिफरंट टाईप्स आहेत. म्हणजे आपण बऱ्याच जणांना नेचर फोटोग्राफी करायला आवडते, किंवा आपण काही जणांना हल्ली कॅन्डिडचं खूप हे आहे. म्हणजे एखादा फोटो कॅन्डिड नसेल तरी त्याला कॅन्डिड बनवून तो क्लिक केला जातो बऱ्याच वेळेला. म्हणजे रादर आम्ही मुली सुद्धा की माझा एक कॅन्डिड फोटो काढ. अरे कॅन्डिड फोटो काढणार कसा, तू सांगून कसा काही कॅन्डिड फोटो काढू शकतेस. तर हे एक फॅड आहे. किंवा अनेक प्रकार आहेत फोटोग्राफीज मध्ये सुद्धा. तर तुम्हाला असं विशेष कोणतं आवडतं, किंवा असं कोणतं, किंवा नेचर फोटोग्राफी फार वेगळी असते? आय एम अ स्ट्रीट फोटोग्राफर. ओके. स्ट्रीट फोटोग्राफी खूप आवडते मला, आणि त्यात स्ट्रीट फोटोग्राफी मध्ये सगळंच येतं. कॅन्डिड पण होतं, पोर्ट्रेट्स पण होतात त्यात सगळे. सो आम्हाला स्ट्रीट खूप आवडतं. ओके. सो आणि माझे जेवढे मी ज्या फोटोग्राफर्सना फॉलो करतो ते सगळे स्ट्रीट फोटोग्राफर्स आहेत मुळात. ओके. आणखी माझ्या स्ट्रीट फोटोग्राफीची झाक माझ्या रेग्युलर चित्रपटात पण दिसते, असं माझे बरेच डिरेक्टर्स म्हणतात मला. सो या,
Yes, yes, That's yes. what I like. नक्कीच मला भरपूर गोष्टी आणि रादर हा आवडीचाच विषय आहे, सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे बऱ्याचदा. कधी कधी सर असं असतं, म्हणजे आता अजून एक गोष्ट जी सगळे जे कॅमेरा पर्सन असतील ते मला नंतर थँक्यू बोलतील. बऱ्याचदा बजेट वरतून अनेकदा बोललं जातं, किंवा फॉर एक्झाम्पल काही सपोज कॅमेरा पर्सन असतात, ते आपले छान मेमरीज आपल्याला देत असतात, आपल्याला छान फोटोज देत असतात, व्हिडिओज देत असतात. पण जेव्हा मानधन देण्याची वेळ येते तेव्हा मात्र खूप टाळाटाळ होते, किंवा अनेकांना असे अनेक अनुभव येतात. मला आता पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की इंडस्ट्रीमध्ये सुद्धा असं काही होतं का? आणि दुसरी गोष्ट, जे काही कॉमन पीपल आहेत, जे असे कॅमेरा पर्सन सोबत ज्यांना असं ट्रीट करतात, त्यांना तुम्ही काय सांगाल? एकतर मी लकी आहे की मला माझा असा कधी अनुभव आला Wow, नाही touch wood. टचवूड. पण ऑफकोर्स हॅगलिंग होतं. म्हणजे शेवटी आपण भारतीय आहोत, आपण आपल्या भाजी घ्यायला जातो तेव्हा पण भाजी घेताना पण आपण त्याची बार्गेनिंग करतो. तर ह्या गोष्टी होतात, पण कुठेतरी आपल्याला स्वतःची किंमत माहित असायला हवी जगात, आणि त्या किमतीसाठी आपण फर्म राहायला हवं माझ्या मते, प्रत्येकाने त्याचं. आणखीन थोडं प्रोफेशनल, आता चित्रपट इंडस्ट्री हळूहळू आता बऱ्याचपैकी प्रोफेशनल झालेली आहे, तर तशी इतर इंडस्ट्री पण व्हायला हवी. कारण की प्रत्येकाचा जो मान आहे, ज्याचं वर्थ आहे, हे द्यायलाच हवं. एव्हरीबडी शुड बी रिस्पॉन्सिबल फॉर इट. त्याच्यासाठी जर काही कागदपत्र करायची असतील तर ती होतात, आमच्यात तर होतात, कॉन्ट्रॅक्ट वगैरे होतात. सो तशी करायला हवी. आणखी माझ्या मते कुठेतरी कॉन्शियन्स प्रत्येकाचं जरुरी आहे, की आपण कोणाला तरी एक रिस्पॉन्सिबिलिटी देतो. फॉर एक्झाम्पल लग्नातले फोटो म्हणा, आता ते तसं राहिलं नाही पूर्वीसारखं. लग्नातली फोटोग्राफी पण आता फारच खूप बदल झालाय, फारच ग्रँड झालाय ते आता. सो प्री वेडिंग एक नवीन ट्रेंड आलाय. एक्झॅक्टली, प्री वेडिंग. आणखीन प्रत्येक इव्हन फक्त आपल्याला अपॉइंट करणारी लोक नाही, आपणला स्वतः ऍज अ कॅमेरामन ऑल्सो पण वी शुड बी सो रिस्पॉन्सिबल की तुमच्या प्रत्येक इमेजमुळे समोरच्याला तुम्ही जिंकायला हवंय. ही एक जिद्द प्रत्येकाने ठेवायला हवी माझ्या मते. आणखीन पैसे वगैरे सगळे येतात मग बरोबर. मन जिंका, बाकी सगळं येतंय तुमच्याकडे. येस. आणि सर जाता जाता थोडा असा प्रश्न आहे की बऱ्याचदा अजून आपले जे काही सर्वसामान्य लोक आहेत त्यांचा या सगळ्या क्षेत्राकडे, म्हणजे ऍटलिस्ट या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की कोणी जर आता तरुण असतील, जर ते आता सपोज ज्यांना खरंच मनापासून खूप इच्छा आहे की किंवा त्यांना मध्ये खूप आवड आहे, मुळात या सगळ्या क्षेत्रासाठी आवड असणं फार गरजेचं आहे. बस तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनियर सारखं खूप मारून मुटकून अभ्यास करून तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ नाही शकत. तुमची आवड खूप मॅटर करते या गोष्टींमध्ये. तेव्हा पण काही पालक असतील ते म्हणतात, अरे हे काय करतोय, कॉलेजला जा किंवा इंजिनिअरिंग कर किंवा डिग्री घे, असं बऱ्याचदा सांगितलं जातं. त्यामुळे पालकांना हे माहीत नाहीये, किंवा अजून पालकांच्या ज्या विचार करण्याची जी क्षमता आहे ती त्यांची अजून तितकी बळावलेली नाहीये की हेही एक फील्ड आहे, हेही एक पॅशन आणि प्रोफेशन दोन्ही होऊ शकतं. तर अशा पालकांना किंवा अशा विद्यार्थ्यांना जे नवखे आहे, ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे, या फील्डमध्ये आपलं करिअर करायचं आहे, जाता जाता त्यांना काय मेसेज द्याल? पालकांना मी काय मेसेज देणे खरंच मला माहित नाही, पण मुलांना नक्कीच हा मेसेज द्यायला हवाय की तुम्ही एक दिवस किंवा 2 दिवस विचार करा की तुम्हाला ही गोष्ट का करायची आहे. ती कारणं लिहून घ्या. खरंच तर सांगतो तुला, बिकॉज कधी कधी काय होतं, एक्साइटमेंट असते, आपण एक कुठला तरी चित्रपट पाहतो किंवा एक चांगलंसं काम पाहतो, आणखीन आपण त्यात वी जस्ट स्टार्ट थिंकिंग की मलाही असं काहीतरी करायचंय, पण का करायचंय ह्याच्याबद्दल जास्त विचार करावा प्रत्येक मुलांनी. मी पण पालक आहे, मला माझा पण मुलगा आहे आता, तोही त्यांनी फिल्म मेकिंग मध्येच ग्रॅज्युएशन केलंय, पण त्याला कुठेतरी गायडन्स घरातनं मिळत होतं. तो एक विश्वास त्याला दिसला असेल की हा माझ्या वडील ज्या प्रोफेशन मध्ये आहेत त्या प्रोफेशन मध्ये आपण काय, हा विश्वास त्याला दिसत होता. पण प्रत्येकाचं तसं नसतं अनफॉर्च्युनेटली, मलाही तसं कोण नव्हतं. सो आय वॉज व्हेरी शुअर की मला हे करायचंय. तर त्या प्रत्येक मुलाला शुअर व्हायचंय की तुम्हाला हे खरंच करायचंय, आणखीन का करायचंय. आणखीन जसं तू म्हणालीस आता एवढी वेगवेगळी क्षेत्र आहेत त्यात, तर ते कुठलं चूज करायचंय तुम्ही, हे माझ्या मते त्या मुलात जर कॉन्फिडन्स तेवढा दिसला तर मला वाटत नाही कुठल्या पालक म्हणतील की नको करूच. आय थिंक प्रत्येक मुलांनी ते प्रूव्ह करायला हवं पालकांकडे की मला हे का सिद्ध करून दाखवायला हवं की मी यात काही वेगळं करू शकतो.
सो होपफुली अशा सगळ्या मुलांच्या पालकांनी ते ऍग्री करावं. करावं. जस्ट प्रे फॉर इट. नक्कीच. आय डोंट नो व्हॉट टू टेल पेरेंट्स. येस येस येस. नाही सर, आज तुम्ही खरंच म्हणजे आय कॅन अंडरस्टँड की हे फील्ड जे प्रोफेशनली काम करतात त्यांच्यासाठी हे फील्ड किती बिझी असतं आणि या सगळ्या बिझी स्केड्यूलमधून तुम्ही इथे वेळ काढून आलात आणि तुमचे जे काही अनुभव होते किंवा जी काही आम्हाला पुरेशी अशी माहिती हवी होती ती तुम्ही आमच्या सगळ्यांसोबत शेअर केली, त्याबद्दल मी आचार्य 90 FM वतीने तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि नुकतंच एक बाळ जन्माला आलेलं आहे शाहीर, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला Thank you so तुमच्या much. संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही लवकरच तुम्हाला बोलवू, जेणेकरून त्यांनाही ही कल्पना हो, मला येईल. आवडेल, एक अगदीच आवडेल. त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला एक असं एक व्हिजिटिंग म्हणून एक तुम्ही तरी त्यांच्याशी एक कारण आपल्याही महाविद्यालयामध्ये हे असे कोर्सेस आहेत जिथे मुलांना आपण हे शिकवतोय आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा कदाचित आपल्या वेळेला जे आपल्याला पॉसिबल नाही झालं ते ऍटलिस्ट त्यांना होईल. त्यामुळे आम्ही नक्कीच तुम्हाला पुन्हा बोलवू आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. नक्कीच. नॉलेज इज देअर टू शेअर. येस येस येस. थँक्यू सो. मलाही मजा आली. थँक्यू सो मच. येस. तर श्रोते हो, या सेगमेंटमध्ये आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू. Acharya 90 FM 90